हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 84. अविरा, थोडा वेळ बाहेर थांबशील? मी त्याला तयार करतो. डॉक्टर विकल्प अविराला म्हणाला. मी बाहेरच आहे. अविरा युगला म्हणाली. युगने हो म्हणून मान डोलवली. तसं अविरा आणि समीर रूम बाहेर निघाले. युग, डॉक्टर विकल्पने गंभीर चेहरा करतच युगला आवाज दिला. काय झालं? युगने विचारलं. आता पुढे. रागवला वगैरे नाहीस ना? डॉक्टर विकल्पने विचारलं. मी का रागवू? युगने खांदे उडवतच विचारलं. ते मी तुझ्या आविराला बाहेर जा बोललो ना. खरं तर तिने तुझे कपडे बदलले असते तर तुला काहीच फरक पडणार नव्हता. ओ शट, एवढी छोटीशी गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही? एक काम करतो, मी आता बाहेर जातो आणि तिला आत पाठवतो. डॉक्टर विकल्प पुन्हा मस्तीच्या मूडमध्ये येतच म्हणाला. तुला तर, असं म्हणत युगने हसतच डॉक्टर विकल्पच्या पोटात बुक्का मारला. दोघांचीही मस्ती सुरू झाली. युगला छळायची एक संधी सुद्धा डॉक्टर विकल्प सोडत नव्हता. आता मला माझं घर भरपूर खाली खाली वाटेल. युगच्या शर्टची बटणं लावतच डॉक्टर विकल्प म्हणाला. तू मूव्ह ऑन हो ना. युगने डॉक्टर विकल्पाच्या खांद्यावर हात ठेवतच म्हटलं. काही वर्षांपूर्वी हाच डायलॉग मी तुला सुद्धा मारलेला. इव्हन तुझ्यासाठी मी आणि समायरांनी मिळून गर्लफ्रेंड सुद्धा शोधली होती. तुला जमलं तिच्यासोबत मूव्ह ऑन व्हायला? डॉक्टर विकल्पने त्याला विचारलं. मी तसा प्रयत्नच नाही ना केला. आणि मी जिच्यावर प्रेम करतो ती जिवंत असताना मला मूव्ह ऑन व्हायला जमणारच नव्हतं रे. तुझ्या बाबतीत तसं नाहीये. समायराची स्वतःची इच्छा होती की तू लाईफमध्ये मूव्ह ऑन व्हावं. युग म्हणाला. तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करत बसलो म्हणून तिला कायमचं गमवून बसलो. एवढं बोलून डॉक्टर विकल्प शांत बसला. युग पुन्हा तोच विषय काढणार हे बघून डॉक्टर विकल्पने दरवाजा उघडला आणि सरळ बाहेर निघून गेला. अविरा आणि समीरचा आधार घेत युग हॉस्पिटल बाहेर पडला. डॉक्टर विकल्प स्वतःची कार घेऊन हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होता. तिघेही मिळून त्याच्या गाडीत येऊन बसले. युग स्वतःच्याच विचारात होता तोच अविराची बोटं त्याच्या बोटात गुंतली. अचानकपणे तिच्या स्पर्शाने मनात सुरू असणारे विचार कुठेतरी दूर पळून गेले. अविराच्या डाव्या खांद्याला स्पर्श झाला. तिचा चेहरा अगदीच त्याच्या ओठांच्या समोर होता. युगची छाती अचानकपणे फुलली, कारण त्याने श्वास रोखून धरला होता. युगला सीट बेल्ट लावण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. तिने सीट बेल्ट लावला तसं त्याने सुटकेचा श्वास सोडला. इथे त्रास नाही ना होत सीट बेल्ट लावल्याने? तिने अलगदशीरपणे स्वतःचा हात त्याच्या डाव्या कुशीवर फिरवतच विचारलं. तसं युगने नाही म्हणून मान डोलवली. इथूनच काळजी घ्यायला सुरुवात झाली म्हणावं लागेल. डॉक्टर विकल्पने म्हटलं. तुम्ही जास्तच फास्ट गाडी चालवता. सीट बेल्ट लावलेला बरा. आणि प्लीज आता जरा सावकाश गाडी चालवा. कलियुगने त्रास होईल. अविरा युगची काळजी करतच म्हणाली. ओके मॅडम, तुमच्या कलियुगसाठी हळूहळू गाडी चालवतो. डॉक्टर विकल्प म्हणाला. कसं बस त्याने स्वतःच्या हसूवर नियंत्रण मिळवलं होतं. तू मला कलियुग बोलायचंच ठरवलंय का? युगने रडवलेल्या सुरातच विचारलं. फक्त युग म्हटलं तर डॉक्टर रागवतात ना. अविरा भोळा चेहरा करतच उत्तरली. तू मिस्टर सोलमेटच म्हण, म्हणजे डॉक्टर पण नाही रागवत आणि पेशंट पण. समीर म्हणाला. चालेल. अविरा युगकडून परवानगी घेऊ लागली तसं युगने नाक मोडतच नाही म्हणून मान डोलवली. त्याला जे आवडते ते बोल ग.
उगाच माझ्या बोलण्यावरून कलियुग बोलायला लागलीस तर रात्रीपर्यंत पुन्हा पबमध्ये जाऊन दारू डोसत बसेल तो. छोट्या छोट्या गोष्टी जास्तच मनाला लावून घेत होतो. जास्तच मनाला लागलं की मग तो आणि त्याची दारू. तसं बघायला गेलं तर अट्टल बेवडा आहे तुझा नवरा. डॉक्टर विकल्प एक प्रकारे युगमधील अवगुण अविराला सांगत होता. युगबद्दल असं काही ऐकून अविराला अजून एक मोठा धक्का बसला. एवढी पण नाही गपी, तू उगाच याचं बोलणं नको ऐकूस. युग तिच्यापासून नजर चोरतच म्हणाला. दारू नाही पिली तर नाही चालणार का? अविराने विचारलं. अविरा, तू चक्क दारू कारखाने बंद पडायला निघालीस की काय? अगं, ह्याने दारू बंद केली तर शेकडो दारू कारखाने चालवणारे व्यापारी रस्त्यावर येतील. याचा तर स्वतःचा पब आहे जो याच्यामुळेच चालतो, तो सुद्धा बंद पडेल. जगात पुन्हा एकदा बेरोजगारी निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय व्यवहार स्थगित होईल. या तुझ्या कलियुगाने दारू पिणं खरंच गरजेचं आहे. प्लीज तू त्याला पिण्यापासून अडवू नकोस. डॉक्टर विकल्प एक प्रकारे अविराला सांगत होता की युग किती दारू ढोसतो ते. इकडे मात्र अविराच्या चेहऱ्यावर रडवे भाव हळूहळू झळकू लागले. हो शट, याचा लिव्हर चेक करायचा राहूनच गेला. गेल्या महिन्यातच तू सोडून गेलीस, या टेन्शन मध्ये 3-4 हजार लिटर दारू याने डोसलीच असेल. डॉक्टर विकल्पच्या बोलण्याने अविराला आता हार्ट अटॅक येता येता राहिला. मी एवढी दारू पित नाही अजिबातच. प्लीज ड्यूड, तिला का नको नको ते सांगतोयस? आणि खबरदार जर तू पुन्हा माझ्या लिव्हरवर आलास तर. युग डॉक्टर विकल्पावर चिडतच म्हणाला. अविराने युगची हनुवटी धरतच त्याचा चेहरा स्वतःकडे केला. तुम्ही उगाच त्यांच्यावर रागवू नका. दारू नाही पिली तर नाही चालणार का? अविराने त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला, कारण युगच्या काळजीने तिच्या नजरेत पाणी तरंगलं होतं. तुला नाही आवडत तर ते पण बंद कर. गाडी ड्राईव्ह करणाऱ्या डॉक्टर विकल्पचे केस ओढतच युग म्हणाला. केस कसले ओढतोस रे? डॉक्टर विकल्प स्वतःची टाळू चोळतच म्हणाला. विषय नसताना नको तो विषय का काढलास तू? युग त्याच्यावर चिडतच म्हणाला. विषय मी काढला? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच डॉक्टर विकल्पने फ्रंट मिरर मध्ये दिसणाऱ्या युगच्या प्रतिबिंबाकडे बघतच विचारलं. तू भेट नंतर, मग बघतो तुझ्याकडे. युगने खुन्नस देतच स्वतःच्या मनालाच बोलून दाखवली. डॉक्टर विकल्प युगच्या मनातील भावना ओळखून गेला. प्रॉमिस? अविराने उजवा हात युगच्या समोर धरले. क्षणाचाही विलंब न करता युगने स्वतःचा उजवा हात अविराच्या हातात टेकवला. युगने अविराला वचन दिल्यावर सगळ्यात जास्त आनंद डॉक्टर विकल्पला झाला. गाडी तर मिस होमच्या बाहेर येऊन थांबली. तेव्हा मीडियावाल्यांनी बंगल्याच्या आवारात घुसखोरी केली होती. बंगल्याबाहेर असणाऱ्या 12 सिक्युरिटी गार्डना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळेच मीडियावाल्यांना अडवणारं कोणीच नव्हतं. यांना सगळंच कसं काय कळतं? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. दुश्मन चारी बाजूंनी फिरत असतात. त्यातल्याच एकाने सांगितलं असेल. कार बाहेर पडल्यावर एखाद दुसऱ्या प्रश्नावरून मला नक्कीच ट्रोल केलं जाईल. ज्या व्यक्तीच्या संबंधित मला ट्रोल केलं जाईल त्याच व्यक्तीने यांना इथे पाठवलं असेल हे सिद्ध होईल. युग एका बिझनेसमॅनच्या रुबाबातच म्हणाला. न घाबरताच तो कार बाहेर पडला. अविरा विकल्पचा आधार घेऊन तो उभा होता. मीडियावाल्यांनी त्याच्या भोवती रिंगण आखलं. मिस्टर युग देशपांडे, आता कसं वाटतंय तुम्हाला? मीडियामधून सगळ्यात आधी एक प्रश्न त्याला विचारण्यात आला. दुसऱ्याचा आधार घेऊन उभा आहे आणि त्यात मी तुम्हाला बोललो मला बरं वाटतंय तर तुमच्यासमोर हसू होईल माझं. एकंदरीत माझ्या अवतारावरून तुम्हाला कळलंच असेल की मला कसं वाटत असावं. युगने ओठांवर स्मित आणतच मीडियावाल्यालाच उलट प्रश्न केला. तुम्ही द ग्रेट बिझनेसमॅन देवांश दीक्षितच्या एक्स वाईफ आहात ना? तुम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचं कारण युग देशपांडे तर नाही? एका मीडियावाल्याने अविरावर स्वतःचा निशाणा साधला तसं अविराने घाबरतच युगकडे पाहिलं. प्रश्न तुला केलाय, मग उत्तर तुलाच द्यावं लागेल ग स्वीटहार्ट. हे मीडियावाले गैरसमज करून घेण्यात आणि करून देण्यात खूप हुशार असतात.
तुला त्यांच्यापेक्षा हुशार बनावं लागेल, युग अविराला म्हणाला. अविरा खूप वेळ शांत बसून राहिली. खरं तर मीडिया समोर अशा पद्धतीने यायची तिची पहिलीच वेळ होती. तुमच्या युग देशपांडेंसोबत विवाहबाह्य संबंध सुद्धा होते का? अविरा शांत आहे आणि घाबरते हे बघून अजून एका न्यूज रिपोर्टरने तिच्यावर निशाणा साधला. आज बॅक टू बॅक भाग पोस्ट करण्याचा विचार आहे. काही भाग छोटे तर काही भाग मोठे असते, पण तुमच्या रिस्पॉन्सची तेवढी अपेक्षा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.